नमस्कार, मी श्वेता मेकअप आर्टिस्ट. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कोणता ब्रश कोणत्या प्रोडक्टसाठी यूज होतो हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं होतं. पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्रायलॉनचं कन्सिलर पॅलेट आणि फॉरएव्हर 52चं लिक्विड बेसमधलं कन्सिलर या दोन्हीमधला फरक सांगणार आहे. चला तर मग चालू करूया. सगळ्यात पहिलं आपण बघूया दोन्हींचं टेक्स्चर कसं असतं. ह्याचं टेक्स्चर एकदम थिक असतं आणि हे क्रीम बेसमध्ये असतं आणि फॉरएव्हर 52चं कन्सिलर हे लिक्विड बेसमध्ये असतं आणि हे एकदम हलकं असतं. हे सहजपणे ब्लेंड होऊ शकतं. आता आपण बघूयात की ह्या दोघांचं कव्हरेज कसं आहे. क्रायलॉनचं क्रीम कन्सिलर हे मीडियम टू फुल कव्हरेज देतं आणि फॉरएव्हर 52चं कन्सिलर हे एकदम नॉर्मल ते मीडियम कव्हरेज देऊ शकतं. आता आपण बघूयात की हे दोन्ही कन्सिलर कोणासाठी योग्य आहेत. जसे की हे कन्सिलर ब्रायडल म्हणजे नवरी वगैरे असतात त्यांच्यासाठी चांगलं असतं. पार्टी मेकअप म्हणजे की जे मोठ्या मोठ्या पार्टीज असतात त्यांच्यासाठी हे खूप चांगलं असतं. आणि फॉरएव्हर 52चं कन्सिलर जे आहे ते ब्रायडलला जातं, पार्टी मेकअपला आणि बिगिनरला. बिगिनर म्हणजे कोण की ज्यांनी आत्ताच लेटेस्ट क्लास करतायत किंवा ज्यांना प्रॅक्टिसची गरज आहे त्यांनी हे घेऊ शकतात. ठीक आहे. आता आपण बघूयात की कोणत्या स्किन टाईपला कोणतं कन्सिलर यूज करायचं. हे कन्सिलर आपण नॉर्मल टू ड्राय स्किन साठी यूज करतो. ड्राय स्किन मध्ये का यूज करतो? कारण की जे आपण फेस वॉश करतो तर एकदम आपला फेस पॅची पडतो किंवा व्हाईट एकदम फेस वरती येतं. त्याच्यासाठी आपण क्रीम बेस आहे, हे क्रीम बेस आहे म्हणून आपण ड्राय स्किन वरती सुद्धा यूज करतो. ठीक आहे. आता हे जे लिक्विड बेस मध्ये आहे हे आपण नॉर्मल स्किन, ऑइली स्किन आणि कॉम्बिनेशन स्किन ह्या दोन्हीमध्ये पण यूज करतो. ठीक आहे. आता आपण ऑइली स्किन साठी हे का वापरतो? कारण की एकदम आपल्या फेसवरती तेलकटपणा असतो, एकदम ऑइल सुटलेला असतो, त्याच्यामुळे हे लिक्विड बेस मध्ये आहे म्हणून आपण ते ऑइली फेसवरती यूज करतो. ठीक समजतंय. आता आपण बघूयात की ह्यांची ब्लेंडिंग कशी करायची. सगळ्यात पहिलं हे जे क्रीम कन्सिलर आहे त्याची आपण ब्लेंडिंग 1-2 मिनिटं थांबून किंवा 2 सेकंड थांबून ह्याची ब्लेंडिंग करायची. ठीक आहे. कारण की का हे थोडंसं फेसमध्ये ऍब्झॉर्ब होऊन द्यायचं, त्याच्यानंतर आपण ह्याची ब्लेंडिंग करायची. सगळ्यात महत्त्वाचं हे फॉरएव्हर 52चं कन्सिलर हे मॅट मध्ये आहेत तर आपण हे लगेच ब्लेंड करायचं कारण की हे लगेच ड्राय होऊन जातात, त्याच्यामुळे आपण हे लगेच ब्लेंड करायचं. ठीक आहे. आता आपण बघूयात की ह्या दोघांचं फिनिशिंग कशी आहे. आता हे क्रायलॉनचं आहे तर हे जे फिनिश एकदम नॅचरल मॅट फिनिश देते आणि जे फॉरएव्हर 52चं कन्सिलर आहे ते एकदम सॉफ्ट आणि मॅट फिनिश देतं. ठीक आहे. तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला पार्टी मेकअप आणि ब्रायडल मेकअप करायचं असेल, जर हेवी मेकअप करायचं असेल तर तुम्ही क्रायलॉनचं क्रीम कन्सिलर पॅलेट वापरायचं किंवा निवडायचं. ठीक आहे. आणि तुम्हाला जर एकदम हलका मेकअप, डेली मेकअप करायचा असेल किंवा जर तुम्हाला प्रॅक्टिससाठी हवं असेल तर तुम्ही फॉरएव्हर 52चं कन्सिलर निवडायचं. हे फुल कव्हरेज देतं, हे मीडियम कव्हरेज देतं, एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवा. असेच जर माझे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तुम्हाला एकदम सोप्या भाषेतले तर तुम्ही माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मागचे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्की जाऊन आत्ता बघा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.